गुड मॉर्निंग. डे 2 वाजले 4:34. आम्ही आत्ता उठलोय. कस्तुरी, मधुरा, गुड मॉर्निंग. सो 4:34 झाले. डोटाचा पहिला फोन आला कारण का डोटाची झोप झालेली आहे. हा, आणि आता तो तिथे जाऊन मग झोपायचं काम कोण करणार, त्याच्यामुळे डोटाची झोप झाली आहे. आणि 4:30 झाले तर आमचा 5:30चा कॉल आहे निघायचा. हे इथे असं विंडो सारखं आहे. आम्ही बाहेर पण नाही गेलोय, केवढी आमच्यात ताकद पण नव्हती की काय. हे अशी रूम आहे ही. हे वॉशरूम आहे. हे असं आहे. हा, स्वच्छ आहे रूम, म्हणजे जरी वाटते पण रूम इथले चांगले आहेत खाली. हा, मुंबईपेक्षा. सो आता आमचा हा प्लॅन आहे की लवकरात लवकर इथून निघून 5:30ला आम्हाला निघायचं आहे. आणि आम्ही हायवेच्या अगदी बाजूला जटायू सेंटरला काल आम्ही टाकला. आता आम्हाला उद्यासाठी 639 किलोमीटर, म्हणजे आज 639 किलोमीटर पार करायचे. सो अगेन 16 तासाचा प्रवास आहे. सो लवकर आम्ही रेडी होतो जटायू सेंटरसाठी. आणि 101 बॉईजची रूम. बॉईज लोक रेडी आहात तुम्ही सगळे? 5:45 ऑन टाइम. आणि गाड्या आपापल्या रेडी करतात सगळे बॉईज. सगळेजण सगळ्या गाड्या रेडी करतात. आणि हे आहे उडुपी. पुढच्या 16 तासासाठी आम्ही रेडी. हे होतं रत्ना रेसिडेन्सी. आणि गाड्या निघाल्यात आमच्या 5:52ला गाड्या निघाल्यात. पहिले आम्ही डिझेल भरू. आणि पहिला डिझेलचा स्टॉप आम्ही घेतलेला आहे. गाड्यांना आम्ही खायला देतो आमच्या पोटाने. अरे अरे, गुड गुड. आम्ही फास्ट सगळीकडे आहोत. पहिला पिट स्टॉपला थांबलो खाण्यासाठी. आता खाण्याचा व्हिडिओ किती करू माहिती नाही, कारण आम्हाला प्रचंड भूक लागली. कोणता रूट फॉलो करतोय डोटा? सो हा कोस्टल रूट असेल टुवर्ड्स जटायू सेंटर. उडुपी मधलं पहिलं फूड गोबी मंचुरियन. आणि रिॲक्शन गर्ल्सची रिॲक्शन घेऊन मला खाऊ शकतो. आणि त्या टेबलवरती इडली आहे. इडली पावर आहे भाई. इडली कशी इडली? इडली थंड आहे पण मस्त आहे. हा, चालेल. इडली ही भाजी आणि चटणी आणि हे अशा पद्धतीने आलेले आमचे उत्तप्पे. मधुराने प्लेन उत्तप्पा मागितला, मसाला लोणी त्याच्यावर मस्तानी हे दिलं. आणि अंकितचा ओपन मसाला डोसा. तो ओपनच राहणार आहे. आणि सार्थकने वडापाव मागवलाय. जोरदार पावसाची आमचं प्रवासाची सुरुवात झालेली आहे. पहिला टोल नाका आलेला आहे. 7:27. टोटल 14 तासाचा हा प्रवास. सावकाशाला सांग गाडी. ऍक्सिडेंट झालाय पुढे लेफ्टने काढा गाडी. आणि आता आम्हाला पोलिसांची फ्रिक्वेन्सी मॅच झालेली आहे वॉकीवर. बँगळुरू क्रॉस झालंय. अरे आमची वॉकवर फ्रिक्वेन्सी मॅच झाली आहे. आणि आम्ही पोचलोय गॉड्स ओन कंट्री केरलामध्ये. टोटल सेकंड स्टेट केरलामध्ये. आम्ही 8:30 वाजता पोहोचलेलो आहोत. आणि भारी रोड्स आहेत. सेम माझ्या गावाचा रूट होता. एंट्री केलं. त्यांनी एंटर केलं का केरला? कॅमेरा आहे ना, स्पीड लिमिट केरलामध्ये पण गाणं कोकणातलं. केरला इज इन्स्पायर्ड बाय कोकण. आणि आम्ही कोकणी माणसं. मला ब्रिजवर एक्झिटच दिसत नाही. आम्ही जेवायला बसलोय. खूप खात आहे पण ठीक आहे. खूप भूक लागली आहे. आणि पेरी पेरी मंडी मागवली आहे आणि चिकन टिक्का मसाला
लेट्स सी कसं असेल तुम्ही पण या जेवायला बाय. चिकन टिक्का मसाला 2 बॉटल पानी है और एक आणि आणि मॅडीचं म्हणणं हा किती गोड बोलतो. एक चमचा वर एक गोड 7 बोलतोय माणूस त्याला पर्यंत टिप द्यावं लागतं. 10 to 10 minutes. येस थँक्यू. थँक्यू. कोनिचिवा. कोनिचिवा. आरिगातो. अरिगातो. कोनिचिवा. गाडीवर मास. काय आहे? अरे इथलं घेऊन जाऊ. अरे इथलं काय? सारंगी होतं, सारंगी पण नाही का होतं? आपण खाऊ. कापून खाऊ थँक्यू. तो तर आयलंड मध्ये आपण खाऊ. मानस स्वादिका कशी. पण. स्वादिका. बुम बुम बिबटी बात बुम बुम. कसा आहे? You cheapo, you cheapo. ते नाही होतं ते. You cheapo काय? Cheapo. मसाज. मसाज नाही, cheapo आहे. मॅडम Indian मॅडम cheapo. काम मॅडम. अरे आम्ही- नो नाही ए बघ. नो 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 मोर मोर. मॉड मॉड. मॅडम काम या काम मॅडम. ए ड्युटा फोनवर नाही आहेस तू? अरे ते काय दिसतंय ना फोन झाला. वर झाला. झाला setting झाला. झाला मम्मीचा झाला. आई घाल्या. आणि मम्मीला असेल तर काय करणार गं? हा 500 रुपये टिप देणार. हा बस हा 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 राईट त्यामुळे एवढा बिझनेस बोलतोय. त्यामुळे एवढा business बोलतोय. मला द्यायला हवेत मारायची. त्याचा बिझनेस वाढवतोय तू. त्याने डोअरच नाही लावलंय. कूलिंगच तर नाही. मी तुला सांगते जर तुझ्या कॉल लिस्ट मध्ये कालच्या दिवसात एक जरी फोन तमकीनला असेल ना तर मी तुला Pumpkin. पंकिन Pumpkin आणि peach. तर मी तुला पीचेस काय. तू पीच का लावलंय? आहे पंपकिन डोटा त्यात. ते हलवीन आहे. अच्छा. Pumpkin नाही आहे. म्हणजे it's okay ना. कशा? हलवीन आणि pumpkin. अरे पण विषय काय? अडकलाय. लिपस्टिक लाव. आम्ही शेवटपर्यंत कर ना ती डायरेक्ट. बोला ना, हे देख, बघा guys, देख, देख, देख. मेहंदी बघा. कारिगिरी किती चांगली केली. काय करणार आमचे नवरे झोपतात मग मेहंदी कोण काढ मग आम्हाला अशी अशी काढावी लागते. दरवाजे काढावं लागतंय बघ हो. कमानी. त्रास नाही देणार. दुसऱ्या. बस बस बस. आई जमली. तर ते इकडे ये ना, किती काम तुझीच करतोय. life आहे, काय लोकांची नाही. पाणी रूट बघूनच माझी फाटायला लागली. का काय झालं? मस्त आहे उलट. रोड रोड नाही रूट. ओके इंटरेस्टिंग. एकदम एंडला चाललोय ना. अरे अजून आपण इथेच आहे. हो. आम्ही ऑर्डर केली सो इथे मंदीचा हा प्रकार आहे. एकच आहे ना, एवढंच आहे. केपचा आणि काहीतरी रायता. आणि चार केपचा सारखंच आहे. खायचं. अजून एक पाण्याची थंड बॉटल हे सांगू सगळं का? पण केलंय. एक और पानी का बॉटल बोल ना ठंडा और कोल्ड ड्रिंक आर आहे कस्तुरी आर आहे. आहे का? ठंडा चाहिए एक मंडी अजून मागं पाहिजे. 155 आणि आमचं जेवण झालेलं आहे. मस्त जेवण खूप मस्त होतं. जेवण. कसं वाटलं. चांगलं जेवण होतं. छान होतं ना मस्त. हे त्यांनी लावल्याप्रमाणे आहे. आणि आता आम्ही डायरेक्ट नॉनस्टॉप निघतोय जटायू. डायरेक्ट जटायू. काय 9:55 आणि आम्ही आता गाड्यांमध्ये बसतोय. आणि की असे एक्सप्रेस हायवे आहेत इथे. हे हायवे आहेत आणि ही एक्झिट आहे. डोटा अजिबात झोपायचं नाहीयेस. किया बॉईज. 11:38 आणि आम्ही आता मस्त कापी चाय असा ब्रेक घेतलेला आहे. आपण आम्ही कव्हर करून आलेलो आहोत डिस्टन्स. आणि हा इथला कापी चाय. केरलामध्ये खूप मस्त मस्त लोकेशन आहेत आणि किया पण आली. सॉरी लोकेशन नाही म्हणजे ओव्हरऑल रोड्स आणि आजूबाजूला जागा पण मस्त.
मॅडी गाडी मस्त चालवतोस हा? एकदम मस्त बेस्ट. मला चालवायची पण मला देत नाही चालवायला. सगळ्यात बेस्ट कॉफी आज मिळाली आम्हाला. आज मिळालेली कापी चाय या केरलामध्ये. काफी चहा. 11:46 शॉर्ट ब्रेक. ओ टॉप वाला 12 आणि आम्ही निघालोय. कोझिकोडचे रोड. दुबई वाला फिलिंग. 250 रुपये घेतील वाटतं आता. ठीक आहे यार वाटतंय. मग तुला काय ह्याच्याने जायचंय तसे आपल्या पुण्याला किती घेतात आपले 400च्या वर 450 टोल आहे फक्त वन वे ना. कळतंय ना. 3 वाजलेत आणि आम्ही पोचलोय कोईकोडेला. कोईकोडेचे एकदम सुंदर म्हणजे आतापर्यंतचे बेस्ट रोड आहेत. रस्ता एक नंबर आहे ना पण सोडवा असं वाटत नाही म्हणून उतरत नाही खाली. बरोबर. आठवते तू लागला बा पुढे. 3 अरायवल आमचं 10चं दाखवतंय जे 11चं होतं. 7 तास 338 किलोमीटर वरच्या टाईम. कोचीन. कोची अजून लांब आहे रे. मला वाटलं कोची. ती रजनीकांत का होतं ना ती बॉस पिक्चर तो गोलबरी ते. कॉफी मिलेगा? पिट स्टॉप. 3rd पिट स्टॉप आणि वाजलेत 3:12. कॉफी अंडी साठी आम्ही थांबलो. अशा पद्धतीचं लोकेशन आहे ते. कॉफी टेस्टिंग. 3री कॉफी स्पॉट. सो आम्ही इथे रुबी नावाच्या ठिकाणी थांबलेलो 3 वाजता चाय ब्रेकसाठी. आमचा साधारण 4था ब्रेक होता असं वाटतंय. कारण का पहिले आम्ही ब्रेकफास्टला थांबलो आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवण आणि मग चाय काफी चाय आणि मग इथे रुबी. सो इथे आम्ही फक्त चहा कॉफीच घेतलेली आहे आणि थेपल्यांची तयारी चालू आहे. आजपासून आम्ही थेपले सुरुवात केली खायला. सो मधुरा अर्ध ती त्या गाडीत देते कियामध्ये. अरे निलेना तू कम्फर्टेबल व्हा. चालेल मला पाय लागला तरी चालेल. चालवायला सांग. तुम्ही येतात ना. दे दे. अचानक फॉग आला रे. गोडाल लावत आपण गोडाल लाव आणि तिथे फॉग आलाय. एर्नाकुलम. आम्ही ट्रेनने येणार होतो एर्नाकुलम. बरं वाटतं. एर्नाकुलम 50 आलं ना. डोटा आउट. डे 3 ची सुरुवात झाली आहे. अजून 4.5 तास. सकाळचे 6 वाजले.
डे 3चा सनराईज. आणि मॅडी अनबीटेबल. आणि सुसाट मॅडी. खुंखार मॅडी. वाजलेत आमचे किती 7:30. पायलट चेंज, को पायलट चेंज आणि मस्त रस्त्यावर आहोत आम्ही. एकदम बेस्ट. सबरीमलालाच जातो हा रस्ता. राईट राईट राईट. आणि हा घेतलेला आहे राईट. रबर आहे मॅडम. हा रबर आहे. पाहिजे तुला? टोटल आम्हाला ओ हे काय अननस. अननस आहे हा पूर्ण. मला माझा फेवरेट. जा उखड. 5 वर्ष लागतात एक अननस यायला. आम्ही घाबरलो. विचार करावा लागेल अननस खायचं. हा जो काय रूट आहे एक नंबर. अमेझिंग रोड आहे हा. विचार अंकित मिस करतोय. त्यातलंच पाणी. सिंपल घरं पण किती सुंदर आहेत. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines. गुड मॉर्निंग. आणि मॉर्निंग जीजस. Good morning. आणि बॅलन्स आता जर वजन वगैरे असेल आणि ते- आणि हे असेच चालवतात. मागचं दाखव. हा बरोबर. थांबू झालं मी थांबतो. चल चल. आईची. आणि हा मागचा हुशार. तो असा आला असेल जोरात आणि त्याचं आणि तो वळायला गेला असेल ना. आताच झालंय. हा आताच झालंय. काय आहे? आणि शेवटचे सिंगल डिजिट. 5.5 किलोमीटर्स 10 मिनिट्स टू गो. शेवटचे सिंगल डिजिट. सार्थकने याची आपल्याला देही ऑनर याची डोळा. तुम्ही हा अनुभव घेऊ शकता. झालेले आहेत 9 मिनिट्स. खडतर असे वाभाडे काढलेले. हे जर आम्ही म्हणजे इतके आम्ही या 4 तासात मनसोक्त बोललोय विदाऊट फिल्टर. फिल्टर. सगळे कुठलाच धर्म सोडला. हे तुम्ही मिस केलंय. हा आणि ते दाखवूच शकत नाही कुठेच. इथे पण आला. हे हा हॅरिस. हॅरिस. लवकरच आम्ही पोहोचतोय. हॅरिस. लवकरच. जटायूचं पहिलं दर्शन. जायची गरज नाही ना. आपण पार्क. जटायूच्या वेळी जटायू पण आला. रोप. अशा प्रकारे जटायूच्या प्रवासाची सांगता झालेली आहे. तर आता वाजल्यात 12-11 आणि आम्ही आता लाईनीमधून आत वालो. जवळजवळ 45 मिनिटची वेटिंग केल्यानंतर आम्ही आता इकडे आलेलो आहोत आतमध्ये. सो हे आपण गिरनार वगैरेचं त्यांनी लावलेलं आहे. ट्रेन आहोत सगळेजण. 1.25 तासाने आमचा उडण खटोला आलेला आहे. सगळे सगळे आणि आम्ही सगळे आलेलो. आणि टोटा आणि मॅडी या काका लोकांबरोबर आहे. बघूयात आता काय आहे. उडणचे डोला. 500 संपले. तुझा गॉगल चालू आहे. आलो भाई. कोण आहे मी? तोच नाही ना मध्ये. अरे काय यार कॅमेऱ्यावर येऊन काय पॅन्ट वर करतोय. ह्यांची झुलती आहे. डोटाच. फोटो इथे ते पहिल्या ह्याच्यात गेलो असं तर झालं असतं. हा रे
येताना लास्ट दिसेल इकडला दिसतंय का इथून हात टाक बाहेर इथून हात टाक बाहेर आणि जटायू पहिला डेस्टिनेशन डे 3. घड्याळ बंद, आम्ही पण बंद. विलामध्ये आलो आम्ही. गाड्या लावायची कामं चाललं. का मस्त विला आम्हाला भेटलाय, खूपच छान. पण अजिबात ताकद नाही आहे. 16 तास प्रवास करून कधी झोपतोय असं झालं. आजचा पूर्ण दिवस खूप त्रास झाला. अशी एवढी जर कशाला देतोय? बस पुढे फिरव, पुढे घे, पुढे घे. हे बघ पुढे घे. बस. डे 3चा शेवट. आम्ही विल्यामधनं उठलोय. वाजलेत रात्रीचे 11. हे आमचं खाणं होतं मुलांसाठी ठेवलेलं. कोणी उठलेलं नाही. डोटा पाणी पिऊन गेला होता. आम्ही खातोय. आम्हाला खूप भूक लागली आणि आता 1.5 तासात उठायचं आहे सगळ्यांना. लवकर आम्ही खाऊन आता थोडं पुन्हा झोपू आणि 1:30 वाजता उठू दर्शनासाठी. Where the shadows play, the wind hums songs at the break.